आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या उच्चांकी दरांना त्रस्त आहात तर शिवकृपा मोटर बाईक जत घेऊन येत आहे दर्जेदार इलेक्ट्रिक गाड्यांचा सुवर्ण पर्याय। सीना ई बाईक खास गुढीपाडव्यानिमित्त 45,000 रुपये किमतीची गाडी फक्त 35,999 मध्ये व तेही आपल्या जत मध्ये। सीना ई बाईकची खास वैशिष्ट्य पूर्णपणे वॉटरप्रूफ, अद्यावत पार्किंग आणि क्रूज कंट्रोल, रिव्हर्स गिअर सिस्टम, सर्वात मजबूत फायबर बॉडी, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, नो रजिस्ट्रेशन, नो लायसन्स आणि सर्वात महत्त्वाचं नो पोल्युशन। एक वेळ अवश्य भेट द्या व हा गुढीपाडवा प्रदूषण मुक्त साजरा करूया। आमचा पत्ता शिवकृपा मोटर बाईक, विजयपूर रोड, बसवश्री मोटर शेजारी, जत। संपर्क 81 80 91 68 68 आणि 91 12 77 99 55। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा झंझावात। जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड। गेली महिनाभर लक्षवेधी म्हणून साऱ्यांचं लक्ष केंद्रित करणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून जिल्ह्यात एकूण पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय। अध्यक्षपदी कासेगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्या संगीता पाटील यांची तर उपाध्यक्षपदी कुंडल जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे सदस्य ऋषिकेश लाड यांची बहुमताने निवड झाली आहे। या विजयामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विविध ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे। या लढतीत महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार संगीता पाटील यांना 34 मतं तर महायुतीच्या उमेदवार स्वप्नाली मासाळ यांना 25 मतं मिळाली। सुमारे 9 मताच्या मताधिक्यांनी पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार मासाळ यांचा दणदणीत पराभव करून सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचं वर्चस्व सिद्ध केल्याचं दिसून येतंय। या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 2 सदस्य फुटल्याची चर्चा जोरदार सुरू झाली होती। एकंदरीत महायुतीच्या वाढत्या लाटेला रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलानं व एकत्रित येऊन केल्यानं सांगली जिल्ह्यात मोठा म्हणून मिरवणाऱ्या भाजप पक्षाला महाविकास आघाडीनं सांगलीत मात्र ब्रेक लावलाय हे मात्र नक्की। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।